महाराष्ट्र सहकारी बँक म्हणजेच शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवार यांच्या विरोधात ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलेलं आहे। कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप ईडीनं केलाय। ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवार यांना आरोपी बनवत पुरवणी आरोपपत्र दाखल केलं। रोहित पवार यांनी बारामती एग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप आहे। याआधी रोहित पवार यांच्या बारामती एग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केलेली आहे। रोहित पवार यांची याआधी 2 वेळा ईडीकडून चौकशी सुद्धा झाली होती। पवारांच्या बारामती एग्रो कंपनीच्या माध्यमातून कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला गेलाय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, आता पुन्हा एकदा रोहित पवार यांच्यावर पुढची नेमकी कारवाई काय होऊ शकते आता हे पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर? नक्कीच विद्या, आपण पाहिलं तर गेल्या वर्षापासून कन्नड सहकारी साखर बँकेच्या लिलावात ज्या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप ठेवून जी चौकशी आहे ती सुरू करण्यात आली आणि या बँकेतील सर्वच जे व्यवस्थापक मंडळावरचे आहे त्यांची चौकशी आहे ती करण्यात आलेली। त्यापैकी रोहित पवार हे देखील एक होते। हेच संपूर्णपणे चौकशी झाल्याच्या नंतर आता मात्र ईडी कडून या संदर्भात जो पुरवणी आरोपपत्र आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे आणि या आरोपपत्रामध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे तो देखील ठेवण्यात आलेला आहे। याआधी रोहित पवार यांची बारामती एग्रोसाठी 50 कोटीची मालमत्ता ईडीने देखील जप्त केलेली होती आणि त्यानंतर रोहित पवारांची 2 वेळा ईडी कडून जी चौकशी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता या लिलाव प्रक्रियेत घोटाळा केल्याचा जो ठपका आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि या संपूर्णपणे लिलाव प्रक्रियेत बेकायदेशीर राबवल्याचा आरोप आहे तो देखील या आरोपपत्रामध्ये ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता ईडीची पुढची कारवाई नक्की काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल, परंतु रोहित पवार यांच्या विरोधात आरोपपत्र आहे ते आता ईडीने कोर्टात दाखल केलेलं आहे। जी, धन्यवाद निखिल सगळ्या माहितीसाठी।